गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण उद्योजकता विकास, उद्योजक या सगळ्या गोष्टींची माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी उद्योजकता विकास साधायचा असेल तर सरकारमार्फत वेगवेगळ्या संस्थांची उभारणी करण्यात येते. त्याचप्रमाणे बिगर सरकारी संस्थांची देखील उभारणी करण्यात येते. तर सरकारमार्फत उभारलेल्या संस्था, विकसित केलेल्या संस्था ज्या उद्योजकतेला चालना देतात यांची माहिती आपण या लेक्चरमध्ये घ्यायची आहे. उद्योजकता ही सहज साध्य होणारी क्रिया नसते. उद्योजकतेकरता मनापासून प्रयत्न करायला लागतात. उद्योजकता ही रुजवावी लागते. उद्योजक हे निर्माण होत नाहीत, तर ते बऱ्याच वेळा निर्माण करावे लागतात आणि त्याकरता सरकारनं पुढाकार घेणं आवश्यक असतं. तर सरकारनं पुढाकार घेत असताना सरकार कुठल्याही एका पातळीवर असा पुढाकार घेऊ शकत नाही. म्हणजेच सरकारमध्ये जरी उद्योग मंत्रालय जरी असलं तरी देखील उद्योग मंत्रालय फक्त उद्योजकता विकासाचं काम इथं करू शकत नाही. त्यामुळं उद्योजकता विकास साध्य करण्याकरता सरकारमार्फत, ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असोत, यांच्यामार्फत वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या जातात, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांची माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायची आहे. भारतामध्ये अशा अनेक संस्था कार्यरत आहेत ज्या प्रामुख्यानं केंद्र सरकारमार्फत, त्याचप्रमाणे राज्य सरकारमार्फत उभारल्या गेलेल्या आहेत आणि ज्या उद्योजकतेला प्राधान्य देतात, उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यातल्या काही संस्था आपल्याला ज्ञात आहेत, आपण आजूबाजूला बघतो आहे. उदाहरणार्थ MIDC सारखी असेल संस्था किंवा या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र असेल, या आपल्या दृष्टिक्षेपातल्या संस्था असतात, आपण पाहण्यातल्या संस्था असतात. याच्यामार्फत वेगवेगळ्या उद्योजकतेसंबंधीच्या गोष्टी केल्या जातात. या व्यतिरिक्त राष्ट्रीय पातळीवर अशा अनेक संस्था आहेत की ज्यामुळं उद्योजकतेला चालना मिळते. तर या संस्था कुठल्या आहेत ते आपण बघायचं आहे. राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेली ही संस्था आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, EDII असं त्याला म्हटलं जाते. भारतीय उद्योजकता विकास संस्था. ही संस्था अहमदाबाद इथं स्थापन झाली. 1983मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI, भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ किंवा ICICI, म्हणजे आत्ता ज्या दोन बँका झालेल्या आहेत, पूर्वी ही महामंडळ होती IDBI आणि ICICI. आणखी तिसरं जे महामंडळ आहे भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ IFCI. या 3 संस्थांनी मिळून या ठिकाणी ही संस्था इथं स्थापन केलेली आहे. म्हणजेच IDBI, ICICI आणि IFCI या संस्थांनी मिळून इथं ही संस्था स्थापन केलेली आहे. यामार्फत प्रामुख्यानं उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचं काम इथं केलं जातं. नवीन गोष्टींचं उद्योजकांना प्रशिक्षण देणं, नवीन कार्यक्रम हाती घेणं, महिला उद्योजकांना प्रशिक्षण देणं, उद्योजकतेसंबंधीचं मार्गदर्शन करणं, यासारखी कार्य या ठिकाणी या संस्थेमार्फत पार पाडली जातात. या संस्थेमार्फत उद्योजकांसाठी कामगिरी सुधार कार्यक्रम, म्हणजे उद्योजक जे कार्य करत असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा व्हाव्यात या दृष्टीनं काही प्रयत्न केले जातात, त्याचे कार्यक्रम राबवले जातात. फूड प्रोसेसिंग असेल, लघु उद्योग असतील, याचं प्रशिक्षण उद्योजकांना इथं दिलं जातं. त्याशिवाय महिला उद्योजकांना वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. उद्योजकांच्या विकासाकरिता वेगवेगळे ओरिएंटेशन प्रोग्रॅम इथं या संस्थेमार्फत राबवले जातात. ही संस्था वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. जरी अहमदाबादमध्ये स्थापन झालेली असली तरी देशामध्ये सर्व ठिकाणी या संस्थेची कार्यालय आहेत. ही संस्था प्रामुख्यानं उद्योजकांसाठी कॅम्प आयोजित करणं, आणखी उद्योजकांचा विकास साधणं याकरता प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या देशांशी संपर्क साधून, तिथल्या उद्योजकांशी संपर्क साधून एक समन्वय कार्यक्रम राबवण्याचं काम देखील या संस्थेमार्फत केलं जातं. याशिवाय केंद्रीय स्तरावरील आणखी एक संस्था आहे ज्याला निस्बूड असं म्हटलं जातं आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्ट्रप्रिनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट. ही संस्था 1983मध्ये स्थापन झाली. दिल्लीमध्ये याचं मुख्य कार्यालय आहे. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांना मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे ज्या वेगवेगळ्या देशातल्या प्रशिक्षण संस्था असतात, ज्या उद्योजकता विकासासाठी कार्य करतात, याची केंद्रीय संस्था, या अपेक्स बॉडी ज्याला म्हटलं जातं आहे, अशा स्वरूपाची ही संस्था आहे. या संस्थेमार्फत वेगळ्या संस्थांसाठी संस्था निर्माण करणं, मॉडेल सिलेबस तयार करणं, ट्रेनिंग प्रोग्राम राबवणं, कार्यक्रमांची आखणी करणं, त्यासाठी वेगळ्या पद्धतीची प्रकाशनं हाती घेणं, प्रकाशनं करणं, उपकरणं पुरवणं, हे सगळे कार्यक्रम या संस्थेमार्फत आखले जातात. प्रामुख्यानं प्रशिक्षण कार्यक्रम आखणं, ते कार्यक्रमांची आखणी करणं आणि ते कार्यक्रम वेगवेगळ्या इतर संस्थांमध्ये ॲलोकेट करणं, सादर करणं, हे या संस्थेचं काम असतं. त्याशिवाय ज्या वेगळ्या संस्था कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं, कोऑर्डिनेशन, हे देखील काम या निसगुडमार्फत इथं केलं जातं. त्यानंतर प्रशिक्षण संस्थांना ॲफिलिएशन देणं, म्हणजे काम करण्याची परमिशन देणं, ही संस्था करत असते. त्यामुळं ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील सगळ्यात महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आणखी एक संस्था आहे, ती म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सिडो म्हणून ही संस्था ओळखली जाते. या संस्थेमार्फत देखील प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. उद्योजकतेला प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम आखणं, त्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं, अर्थपुरवठा करणं, हे या संस्थेचं काम आहे. बऱ्याच वेळा उद्योजक अडचणीमध्ये येतात. उद्योजकांना उद्योग सुरू करायचा असतो, परंतु फायनान्स मिळत नाही. अशा वेळी वित्तपुरवठ्याची जबाबदारी घेणं, वित्तपुरवठा संस्था आणि उद्योजक किंवा भावी उद्योजक यांच्यामध्ये समन्वय राखणं, अशा स्वरूपाचं काम या सिडोमार्फत केलं जातं. त्याशिवाय या संस्थेमार्फत ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे प्रशिक्षण देत असताना त्या शॉप फ्लोअरला किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम इथे राबवले जातात. त्याशिवाय सिडोचे जे ऑफिसर्स असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इथं कामाची पाहणी करतात, आखणी करतात, आणखी उद्योजक कसे निर्माण होतील याकरता प्रयत्न करत असतात. उद्योजकतेला प्रशिक्षण देण्यासाठीची आणखी एक संस्था म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट, SISI, CC म्हणून ती संस्था ओळखली जाते. उद्योग करण्याचं काम करतो किंवा नवीन उद्योग उभारणीचं काम करतो, परंतु या उद्योगाच्या उभारणी व्यतिरिक्त त्याला अनेक स्वरूपाची कामं करायला लागतात. प्रामुख्यानं मार्केटिंग असेल, फायनान्ससारखा कार्यक्रम असेल, HR सारखं असेल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, प्रोडक्शन प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टी त्याला साध्य करायला लागतात. म्हणजे एखादा उद्योग फक्त सुरू करून चालत नाही किंवा एखादा उद्योजक फक्त त्या विषयामध्ये ट्रेन असून चालत नाही, तर त्याला प्रामुख्यानं मार्केटिंगचं काम करावं लागतं आणि यासंबंधीचं प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेमार्फत, CC, स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे उद्योग सुरू करण्याबरोबरच उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सेवा असतात, या सेवांचं प्रशिक्षण मिळणं आवश्यक असतं. प्रामुख्यानं फायनान्स, पैसा कसा मिळवायचा, कुठल्या कुठल्या वित्तीय संस्था असतात, त्याचे प्रस्ताव कसे सादर करायचे. त्यानंतर मार्केटिंग, आपली उत्पादनं जी आहेत ती कशी विकायची, त्यांना मार्केट कसं मिळवायचं, कुठल्या ठिकाणी मार्केट उपलब्ध आहे. त्यानंतर जे प्रशिक्षक आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, प्रोडक्शन प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी या संस्थेमार्फत केल्या जातात. थोडक्यात ही संस्था मूळ प्रशिक्षणापेक्षा किंवा उद्योजकीय प्रशिक्षणापेक्षा सेवांचं प्रशिक्षणाकडे अधिक भर देत असते. म्हणजेच उद्योजकाला त्याच्या उद्योगासंबंधी न सांगता उद्योजकाला ज्या इतर सेवा आवश्यक असतात त्या संबंधीची माहिती या संस्थेमार्फत दिली जाते. त्यानंतर आणखी एक संस्था आहे, प्रामुख्यानं प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाते, अप्रेंटिसशिप देणारी संस्था म्हणून ही ओळखली जाते, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, NSIC असं म्हटलं जातं. या संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या अप्रेंटिस जॉब इथं
उद्योजकांना पुरवले जातात. म्हणजे उद्योजकाचं एखादं प्रशिक्षण घेतलं, आपण प्रशिक्षण केलं तरी त्याला प्रत्यक्ष अनुभव मिळणं आवश्यक असतं आणि हा अनुभव देण्याचं काम अप्रेंटिसशिप ज्याला म्हटलं जातं, कार्यानुभव किंवा कार्याचा अनुभव ते देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं तुम्ही रिटेलिंगचा कोर्स केलेला आहे, आणखी फक्त कोर्स म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, बरोबर आहे, परंतु प्रत्यक्ष कार्यक्रम, प्रत्यक्ष काम तुम्ही केलेलं नाही आहे. तर हे काम ऑन द जॉब ट्रेनिंग तुम्हाला देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं. त्याला अप्रेंटिसशिप असं म्हटलं जातं. तर हे अप्रेंटिसशिप देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. प्रामुख्यानं 2 वर्षाची अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड करत असते संस्था. त्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग टू सुपरवायझरी स्टाफ ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज फॉर 2 years, ट्रेनिंग टू इंजिनियर्स फॉर 2 years, ट्रेनिंग टू वर्कमॅन फॉर 12 months. या सगळे या पद्धतीचं सगळं ट्रेनिंग या NSIC मार्फत इथं उद्योजकांना दिलं जातं. म्हणजे उद्योजक फक्त त्या विषयापुरता तज्ज्ञ असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी त्याला कार्यप्रशिक्षण, प्रत्यक्ष कार्य हाती घेता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं तो तयार असला पाहिजे. हे या संस्थेमार्फत पाहिलं जातं. यानंतर या प्रकारची आणखी एक संस्था आहे ज्यामार्फत प्रामुख्यानं व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जातं. ती म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट MDI. या संस्थेमार्फत सेवा उद्योग, आणखी ना नफा ना सेवा, नो लॉस नो प्रॉफिट अशा स्वरूपाचे जे उद्योग असतात किंवा नफा न घेणारे उद्योग असतात त्याच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. आता वेगवेगळ्या सेवा पुरवणं, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनना त्यासंबंधी उद्योजकांना तयार करणं, त्यांच्यासाठीचं प्लॅन करणं, या सगळ्या गोष्टी या संस्थेमार्फत केल्या जातात. उद्योजकांना उद्योजकतेला प्रवृत्त करणं, त्यांना व्यवस्थापनशास्त्राचं ज्ञान देणं, व्यवस्थापकीय पदव्या देणं, व्यवस्थापन संस्थांचं जे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात, ते MBAचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात, त्यांच्याशी संलग्न करणं, ही सगळी कामं या ठिकाणी MDI मार्फत केली जातात. त्यानंतर आणखी एक संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, IED असं म्हटलं जातं. ही संस्था प्रामुख्यानं ओडिसामध्ये स्थापन झाली. 1987मध्ये या संस्थेची इथं स्थापना झालेली आहे. या संस्थेमार्फत देखील वरील स्वरूपाची सगळी कामं, म्हणजे इतर संस्था ज्या काम करतात त्या तशीच कामं या ठिकाणी केली जातात. त्याच्यामध्ये उद्योजकता विकास, उद्योजकतेचं प्रशिक्षण देणं, कन्सल्टन्सी, रिसर्च, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, ही सगळी कामं इथं या संस्थेमार्फत केली जातात. आणि ते देखील छोट्या उद्योगांकरता, ज्याला MSME म्हटलं जातं, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, या संस्थांकरता ही सगळी कार्यक्रम इथं आखले जात असतात. या सगळ्या संस्थांचा उद्देश एकच असतो की जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत आणि उद्योजकता वाढावी, जेणेकरून देशाचा विकास होईल. आता या संस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्कॅटर्ड स्वरूपाच्या आहेत. म्हणजे काही संस्था महाराष्ट्रात, काही संस्था जरी त्या नॅशनल म्हटल्या जात असल्या तरी ओडिसामध्ये ही संस्था जशी आहे तशा काही संस्था अहमदाबादमध्ये, बेंगलोरमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळं जरी या संस्था नॅशनल स्वरूपाच्या असल्या तरी देखील प्रामुख्यानं प्रादेशिक स्वरूपामध्ये उद्योजकता विकासाचं काम त्या करत असतात. म्हणजे एखादी संस्था ज्यावेळी महाराष्ट्रात असते त्यावेळी प्रामुख्यानं महाराष्ट्राचा विचार केला जातो आणि तिथल्या परिस्थितीचा विचार करून ही संस्था कार्यक्रम आखत असते. आणखी यातल्या काही संस्था ज्या आहेत त्या विशिष्ट कारणाकरता स्थापन झालेल्या आहेत. उदाहरणार्थ एक्झिम बँक आणखी एक संस्था आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्झिम बँक असं म्हटलं जातं त्याला. ही संस्था प्रामुख्यानं निर्यातीकरता किंवा निर्यात वृद्धीकरता इथं स्थापन झालेली संस्था आहे आणि तेच त्याचं मुख्य काम असतं. तर अशा या सगळ्या संस्था आहेत. त्या सगळ्या संस्थांचा अभ्यास आपल्याला इथं थोडक्यात इथं आढावा इथं आपण घेतलेला आहे. या ज्या संस्था आहेत त्यांची लिस्ट जी आहे
की तर या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल. त्यामध्ये CDA आहे, SIDO आहे, CDB आहे, SISI आहे, निस्बूड आहे, MSSIDC आहे, भांडवल पुरवठा करणं, मिटकॉनसारखी महाराष्ट्रातली इथं संस्था आहे, DIC उद्योजकता विकास केंद्र, हे जिल्हा स्तरावर असणारं केंद्र आहे. या सगळ्या संस्था उद्योजकता विकासाकरता वेगवेगळे कार्यक्रम आखत असतात, ज्यामुळं उद्योजकता वाढते, उद्योजकांचा विकास होतो आणि त्यामुळं देशाचा देखील विकास होत असतो.